नमस्कार मंडळी, राम राम. तर कशा सगळे मजेत ना? चला तर माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आलेलो आहे आम्ही गावाकडं. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवते, दाखवते, तर कंटिन्यू करा. आहे आमची राधा, लाडकी खूप आणि गावरान आहे. तर इकडं आहे कांडी गवत तिच्यासाठी. पेरूचे झाडं, पपईचे झाडं, चिंचाचे झाडं, लिंबाचे झाडं, गाडी इथं उभी केलेली आहे. आणि हे आहे नारळाचं, डाळिंबाचं झाड आहे. आणि हे आहे आमचं घर. आणि हा आहे बदाम. इथं आहे जास्वंद. इथं आहे कपडे धुवायची जागा. आणि हौद असा बांधलेला आहे की इथं त्याचं कनेक्शन करून सनी इथं अशी पाईपलाईनमध्ये गेलेली आहे. आणि डायरेक्ट पाठीमागं बाथरूमला वगैरे पाणी जातं. इकडं आहे उखरडा, म्हणजे कचरं शेण वगैरे साचण्याची जागा. तर आमच्याकडे त्याला उखरडाच म्हणत्या. इकडं चालू आहे गप्पा. आणि हे आहे आमचं शेड. इथं पहिली मक्का काढलेली आहे कोंबड्यासाठी, बाकीची बाकी आहे. हा आहे पेरू. इथं हे चिक्कूचं झाड आणि त्याच्याच शेजारी लिंबुणीचं. छान लिंब लागलेले त्याला. आम्हाला शक्यतो सगळं घरचं ते आता पिकतील ते येत राहत्या. बार पण लागलेला आहे आता. असं बार खूप मोठी लिंबुणी, उंच पण खूप आहे. असे पाणी तुंबायला असं आळं केलेलं आहे त्याला. आणि ही तर आहे चिक्कू. तर हे बघा किती छान चिक्कू लागलेले. चिक्कू पण खूप छान आहे, गोड आहे. कारण की पहिल्यांदा आम्ही खाल्ले तोडून सने. आणि इकडचे पाठीमागं बाथरूमचे वगैरे पाईप आहे, तर ते बाहेर पाणी येतं. आणि हे आहे केळीचे झाडं. हे आहे केळीचे झाडं. आणि ही ठिबकवर मक्का लावलेली आहे. हा आहे आंबा. आणि ठिबकवर मक्का लावलेली आहे. आणि याच्यात हे अशी शेवग्याची झाडं लावलेली आहे. बघा शेवगा खूप छान झाला. तर हे बघा मक्का मस्त डोक्यापर्यंत झालेली आहे मक्का. आणि त्यात शेवगा पण छान आहे. म्हणजे तिथं शेवग्याच ठिकाणी आम्ही मक्काच लावलेली नाही, त्याच्यामुळं त्याला ऊन ते सगळं भेटतंय जाग्यावर. त्याच्यामुळं ते पण छान नव्हती फोडली त्याने, आता छान झालं. हे तुरी, कारण की उपनेर आलं की तुरी काढायची आहे. एवढ्या साऱ्या तुरी, खूप साऱ्या तुरी. गहू आहे दुसऱ्यांचा आहे पण. ही मक्का आपली. असं शेवगा आहे त्याच्यामध्ये. ते घर आहे पाठीमागं. आणि हे शेड आहे आणि ते घर आहे. कॅमेऱ्याने दाखवतोय. हे इथं मेथीची भाजी होती, आता ही उपटून घेतली. आणि हे कांद्याचं रोप आहे. असे काकडीचे वेल. काय मध्ये कधी येते यायला काकडी. अशी फुलं लागलेली, लागली काकडी. खिरे येते खिरे. आणि इकडे गहू लागले. हे असं उपटून हे असं कांदे लावणं चालू आहे. हे लसूण असं पूर्ण तिथपर्यंत लगे. आणि बघा बीट, बीट मोठं झाले का नक्की दाखव. बीट असं तयार होतंय छान. हे बघा एक तयार झालेलं होतं, उपटलं मी ते बीट. किती भारी आहे, ऑर्गेनाइज, बिना औषध पाण्याचे. बरं हे भरपूर भाजीपाला होता. आता इथं म्हणजे मावा पडला त्याच्यामुळे उपटून टाकलं. आणि असे डिंगऱ्या तयार झालेल्या आहेत. तिकडे आता डिंगऱ्या येतील लसणाच्या याच्यामध्ये. हे बघा खाण्यासाठी टाकलं होतं हे, पण याला फुलं आले आता. तर याचं बी धरायचं आता. धनी पण येतील आणि मेथी पण होईल.
आणि एकच आलं, ती सगळ्यात मोठं झालं. हाय ना, लावायचं होतं पण ते म्हणे आता नको. वल्ला नाही ना अजून इथं. हे लावणं झालं का कांदे दाखवून दे बघ कुठे बरं. इथं वरमान खोसत असं पुढं पतलं हातावर 4-5 लावायचे 8 दिवसाला. हा असं कावा भेट असत त्याला 2 महिने थोडी खाता माणूस त्याला. येऊ द्यायचं ना. किती भारी पाणी आहे मग कसं ना अद्दरे पाणी फिरकणी औषध नाही, काही नाही, काही नाही. अरे काहीच नाही ना अद्दरे 10 लावले आणि काय होतं त्याला. किती मोठं लहान लागतं त्याला. तर ते कळलं नव्हतं ते एक एक कोण काय पालक आहे ते सेम सेम आहे. हा वेगळं आहे पण थोडं. मी दाखवतो तुम्हाला आता. त्याला तर म्हणजे इथला भाजीपाला राहतो तो तर माहेरच आला होता, पण आमचा इथलचा राहतो बीट वगैरे. तर तिकडं वांगे आहे, म्हणजे सगळं दाखवलं नाही गेलं. आणि पेरू ते तर सगळं घरचंच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर असा आहे आमचा परिसर. याच्यापेक्षा एखाद्या वेळेस मी आणखी व्यवस्थित दाखवन. साईला सोडलेला आहे आम्ही घरीच. त्याचा पेपर होता आज स्कॉलरशिपचा, तर त्याच्यामुळं तो घरीच आहे. त्याच्यामुळं आता मला निघायचं आहे लवकर. तर धन्यवाद. नक्की सांगा कमेंटमध्ये